ओके ना. आता आपण बघितलं की राईट साईडला लेफ्ट साईडला कशा पद्धतीने रक्ताचा प्रवाह असतो. रक्त काय होतं, पल्मनरी व्हेनकडून लंग्सकडून पल्मनरी व्हेन जे आहेत ते लेफ्ट एट्रियममध्ये रक्त घेऊन येतात. त्यानंतर लेफ्ट एट्रियममधून हे जे मिट्रल वॉल आहे ह्याद्वारे हे लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये रक्त येतं. त्यानंतर हृदयाचं काय होतं, पंपिंग व्हायला लागतं. पंपिंग होत असताना म्हणजे कंप्रेस व्हायला लागतं आणि कंप्रेस होत असताना हा वॉल बंद होऊन जातो आणि हा वॉल ओपन होतो, एरोटिक वॉल ओपन होतो. हा वॉल बंद झाल्यामुळे हे रक्त जे आहे इथून वापस जात नाही, तर ते एरोटिक वॉलमधून काय होतं, एओर्टामध्ये येतं आणि एओर्टापासून ते मग वेगवेगळ्या बॉडी ऑर्गनला जात असतं शरीराच्या संपूर्ण. तर हे झालं ऑक्सिजनेटेड ब्लड कशा पद्धतीने शरीराला पोचवलं जातं. आता बघूयात की डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे कार्बन डायऑक्साईड मिक्स असलेलं ब्लड कशा पद्धतीने सप्लाय होतं. बघा, कार्बन डायऑक्साईड असलेलं ब्लडमध्ये बघा या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर राईट एट्रियम आहे. ठीक आहे. आता बघा हे इकडे दिसतंय तुम्हाला, हे आहे सुपेरियर व्हेना केवा. हे काय, सुपेरियर व्हेना केवा आणि हे आहे इन्फेरियर व्हेना केवा. सुपेरियर व्हेना केवा आणि इन्फेरियर व्हेना केवा या दोन्ही व्हेना केवामधून सुपेरियर व्हेना केवा जे आहे ते बॉडीच्या वरच्या भागामधून रक्त घेऊन येत असतं, तर इन्फेरियर व्हेना केवा हे बॉडीच्या खालच्या भागाकडून म्हणजे हृदयापासून खालचा जो भाग बॉडीचा भाग आहे तर ते जे रक्त आहे ते इन्फेरियर व्हेना केवातून येतं आणि हृदयाच्या वरचा जो भाग आहे ते जे रक्त आहे डिऑक्सिजनेटेड ब्लड ते कुठून येतं, सुपेरियर व्हेना केवातून येतं. दोन्ही व्हेन जे आहेत व्हेना केवा म्हणजे सर्वात मोठी व्हेन, या दोन्ही व्हेन काय करतात तर रक्ताला सुरुवातीला राईट एट्रियममध्ये घेऊन येतात. राईट एट्रियममधून ते जे ब्लड आहे ते एंटर करतं. काय करतं, एंटर करतं. कशामध्ये करतं, राईट व्हेंट्रिकलमध्ये. कशामध्ये, राईट व्हेंट्रिकलमध्ये एंटर करतं. ठीक आहे. रक्त काय होतं, व्हेना केवामधून राईट व्हेंट्रिकलमध्ये एंटर करतं. ठीक आहे. राईट व्हेंट्रिकलमध्ये एंटर केल्यानंतर हृदय कंप्रेस व्हायला लागतं. ठीक आहे. कंप्रेस होत असताना काय होतो, हा जो वाल आहे ट्रिक्यू स्पीड वॉल जो आहे हा बंद होऊन जातो. हा जो ट्रिक्यू स्पीड वॉल आहे हा काय होतो, बंद होतो आणि पल्मनरी वॉल जो आहे कुठे आहे, हा बघा, हा पल्मनरी वॉल आहे. ट्रिक्यू स्पीडचा जो वॉल आहे हा बंद होऊन जातो ज्यावेळेस हृदय कंप्रेस होतं आणि काय होतं, हा जो पल्मनरी वॉल आहे हा ओपन होतो. ठीक आहे. आणि रक्त जे आहे हे पल्मनरी वॉलमधून कुठं जायला लागतं, पल्मनरी आर्टरीमध्ये जातं. पल्मनरी आर्टरीमध्ये जातं आणि पल्मनरी आर्टरीमधून बघा लेफ्ट साईडला एक पल्मनरी आर्टरी आहे आणि राईट साईडला एक पल्मनरी आर्टरी आहे. राईट साईडच्या पल्मनरी आर्टरीमधून रक्त हे राईट लंग्समध्ये जातं आणि लेफ्ट साईडच्या आर्टरीजमधून हे जे पल्मनरी आर्टरीमधून जे रक्त आहे ते लेफ्ट साईडच्या लंग्समध्ये जातं. हे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. परत लक्ष द्या, अप्पर बॉडीकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड आलं म्हणजे ज्याच्यामध्ये CO2 आहे. हृदयाचा जो वरचा भाग आहे त्या हृदयाच्या वरचा जो भाग आहे बॉडीचा, तर शरीराच्या वरच्या भागातून, हृदयापासून वरच्या भागातून येणारं रक्त हे सुपेरियर व्हेना केवामध्ये येतं. सुपेरियर व्हेना केवामधून राईट एट्रियममध्ये येतं. हृदयापासून जो शरीराचा खालचा भाग आहे त्याला म्हणतात तिथून जे रक्त येतं ते इन्फेरियर व्हेना केवामध्ये येतं आणि तिथून ते राईट एट्रियममध्ये. म्हणजे व्हेना केवामधून रक्त हे राईट एट्रियममध्ये येतं. राईट एट्रियममधून ते राईट व्हेंट्रिकलमध्ये जातं. राईट व्हेंट्रिकलमध्ये गेल्यानंतर हृदय कंप्रेस होतं म्हणजे दबलं जातं.
ठीक आहे. दबल्यानंतर हा जो वॉल आहे हा बंद होऊन जातो. हा इकडचा जो वॉल आहे हा ओपन होतो आणि रक्त हे या मार्गे राईट आणि लेफ्ट पल्मनरी आर्टरीमध्ये जातं. राईट आर्टरीमधून ते राईट लंग्सला जाणार, लेफ्ट आर्टरीमधून ते लेफ्ट लंग्समध्ये जाणार, जे की डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. आणि मग लंग्समध्ये पुन्हा काय होणार, हे बघा आता राईट आर्टरीमधून लंग्समध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड गेलं. या ठिकाणी डिऑक्सिजनेटेड ब्लड हे ॲल्व्होलीमध्ये गेलं आणि या ठिकाणी काय झालं, ब्लड जे आहे ते ब्लडमधला CO2 सोडून दिला लंग्समध्ये आणि ऑक्सिजनेटेड ब्लड घेतलं, ऑक्सिजन टाकला. म्हणजे ह्या ब्लडमधला CO2 कार्बन डायऑक्साईड लंग्समध्ये सोडून दिला जातो आणि लंग्समधून ऑक्सिजन घेतला जातो आणि तो ह्या नळीमार्फत, या ज्या 2 नाळ्या दिसत आहे ह्या 2 नाळ्यामार्फत इथून ह्या ह्या 2 नाळ्यामार्फत तो आणि ह्या राईट लंग्समधून ह्या 2 नाळ्यामार्फत इथं येतो आणि ह्या लेफ्ट लंग्समधून सुद्धा फिल्टर होऊन, म्हणजे हे डिऑक्सिजनेटेड ब्लड ऑक्सिजनेटेड ब्लड होऊन ऑक्सिजन मिक्स होऊन इथं पण काय होतो, CO2 दिला जातो, ऑक्सिजन घेतला जातो आणि हा ऑक्सिजन या दोन्ही पल्मनरी व्हेन्स थ्रू, या 2 पल्मनरी व्हेन्स काय करतात, लेफ्ट लंग्समधून ऑक्सिजनेटेड ब्लड आणतात आणि ह्या ज्या 2 पल्मनरी व्हेन्स आहेत ह्या लेफ्ट साईडच्या लंग्समधून, ह्या राईट साईडच्या लंग्समधून ऑक्सिजनेटेड ब्लड आणतात आणि इकडच्या ज्या आहेत त्या लेफ्ट साईडच्या लंग्समधून ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येत असतात. समजलं कसं रक्त येतं? लंग्समधून ऑक्सिजनेटेड ब्लड आलं पल्मनरी व्हेनमध्ये, पल्मनरी व्हेनमधून आलं ते लेफ्ट आर्टरियममध्ये, लेफ्ट आर्टरियममधून ते गेलं कुठं गेलं, लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये, लेफ्ट व्हेंट्रिकलमधून गेलं एओर्टामध्ये, एओर्टामधून गेलं बॉडीच्या सर्व पार्टमध्ये, वरती गेलं मेंदूपर्यंत, इकडं गेलं पायापर्यंत. ठीक आहे. मेंदूपर्यंत गेलेलं ब्लड पुन्हा सुपेरियर व्हेना केव्हामार्फत इथं आलं, कुठं आलं, राईट व्हेंट्रिकलमध्ये. पायाकडे जर एओर्टामधून ऑक्सिजनेटेड ब्लड गेलं होतं ते पुन्हा डिऑक्सिजनेटेड होऊन पुन्हा कुठं आलं, राईट एट्रियममध्ये. दोन्हीकडून फिरून रक्त इथं आलं. समजलं? हे डोक्याकडून आलं, हे पायाकडून आलं, हे डोक्याकडं गेलं, हे पायाकडं गेलं, पायाकडून फिरून पुन्हा इथं आलं, डोक्याकडून फिरून पुन्हा इथं आलं, इथून पुन्हा गेलं इथे कुठं, राईट व्हेंट्रिकलमध्ये, राईट व्हेंट्रिकलमधून पुन्हा गेलं पल्मनरी आर्टरीमध्ये, पल्मनरी आर्टरीमधून पुन्हा लेफ्ट लंग्स, राईट लंग्स पुन्हा, म्हणजे अशी प्रोसेस चालूच असते. समजलं? आता बघा लक्षात काय काय ठेवायचं आहे की लंग्स जे आहे, तर लंग्स जे आहेत, लंग्सला 4 चेंबर आहेत, 4 चेंबर आहेत, 4 कंपार्टमेंट आहे, त्याला आपण चेंबर म्हणतो. वरचे जे 2 चेंबर आहे, वरच्या साईडचे जे 2 चेंबर आहेत त्या 2 चेंबरला काय म्हणतात, वरच्या साईडच्या 2 चेंबरला काय म्हणतात, बघा वरच्या साईडचे हे जे 2 चेंबर आहे तर त्या 2 चेंबरला काय म्हणतात, राईट एट्रियम, लेफ्ट एट्रियम. खालच्या साईडचे जे 2 चेंबर आहे त्याला म्हणतात राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट व्हेंट्रिकल. टोटल झाले 4 कंपार्टमेंट, त्यांना आपण म्हणतो चेंबर. 4 चेंबर आहे. ठीक आहे. 4 चेंबर आहेत, 4 वॉल्व सुद्धा आहेत. ठीक आहे. 4 चेंबर आहेत आणि 4 वॉल्व आहेत. ठीक आहे. व्हेन जे असतात त्या रक्त बॉडीच्या पार्टकडून हृदयाकडे घेऊन येत असतात. ठीक आहे. व्हेन जे असतात त्या रक्त बॉडीच्या पार्टकडून हृदयाकडे घेऊन येत असतात म्हणून त्यांना आपण व्हेन म्हणतो. ठीक आहे. मग सर्व प्रकारच्या व्हेन ह्या हृदयाकडे रक्त घेऊन येत असतात. सर्व प्रकारच्या आर्टरीज ह्या हृदयाकडून रक्त घेऊन जात असतात. आर्टरीज ह्या रक्त हृदयाकडून बॉडीच्या पार्टकडे घेऊन जातात. व्हेन्स ह्या रक्त बॉडीच्या पार्ट्सकडून हृदयाकडे घेऊन येत असतात.
सर्व प्रकारच्या व्हेन्स या डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येतात, परंतु एक अशी व्हेन आहे जी काय करते, किंवा दोन आहे, ठीक आहे, राईट साईडला लेफ्ट साईडला. तर काही व्हेन्स अशा आहेत ज्या काय करतात, काही व्हेन्स अशा आहेत ज्या काय करतात, ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येतात. त्यांना आपण पल्मनरी व्हेन्स असं म्हणतो, ज्या हृदयाकडून ज्या लंग्सकडून रक्ताला हृदयाकडे घेऊन येतात. आणि लंग्सकडून जे रक्त हृदयाकडे येतं ते रक्त असतं ऑक्सिजनेटेड ब्लड, आणि हृदयाकडून जे रक्त लंग्सकडे जातं ते असतं डिऑक्सिजनेटेड ब्लड. आणि रक्त घेऊन जाणाऱ्या व्हेन्सला आपण म्हणतो आर्टरीज. रक्त घेऊन जाणाऱ्या व्हेन्सला नाही, रक्त घेऊन जाणाऱ्या ब्लड वेसलला आपण म्हणतो आर्टरीज. मग आर्टरीज ह्या घेऊन जाण्याचं काम करतात. तर सर्व प्रकारच्या ज्या आर्टरीज आहेत त्या ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जात असतात. फक्त आणि फक्त लंग्सकडे जाणाऱ्या ज्या आर्टरीज आहेत, फक्त आणि फक्त लंग्सकडे जाणाऱ्या ज्या आर्टरीज आहेत त्या मात्र डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जातात. समजलं? सर्व प्रकारच्या व्हेन्स डिऑक्सिजनेटेड ब्लडला कॅरी करतात. फक्त 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 हृदयापासून ते लंग्सकडे कनेक्ट असणाऱ्या ज्या व्हेन्स आहेत त्या ऑक्सिजनेटेड ब्लडला कॅरी करतात. सर्व प्रकारच्या आर्टरीज ह्या काय करतात, ऑक्सिजनेटेड ब्लडला कॅरी करतात. फक्त आणि फक्त पल्मनरी आर्टरीज अशा आहेत, फक्त आणि फक्त लंग्सला कनेक्ट असणाऱ्या ज्या व्हेन्स आहेत त्या आर्टरीज काय करतात, त्या काय करत असतात, तर हृदयाकडून डिऑक्सिजनेटेड ब्लडला लंग्सकडे घेऊन जात असतात. समजलं? All veins carries deoxygenated blood. Only those veins are connected to the lungs carries oxygenated blood, and all arteries carries oxygenated blood. Only those arteries which are connected to the lungs carries deoxygenated blood. ओके. हृदयाला हा जो भाग तुम्हाला दिसतोय, हा जो भाग आहे, हा भाग दोन विभागामध्ये हृदयाचे दोन भाग करतो. हा जो मधला जो भाग दिसतोय तुम्हाला, हा हृदयाचे दोन भाग करतो, राईट आणि लेफ्ट. का करतो? कारण ऑक्सिजनेटेड ब्लड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड हे हृदयामध्ये मिक्स होऊ नये म्हणून हे दोन भाग केले जातात. याला आपण म्हणतो इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. ॲक्च्युली याला सेप्टम पण म्हणतात, ठीक आहे. हा जो असतो हा थिक मसलचा असतो, जाड मसलचा असतो भाग, ठीक आहे. याला काय म्हणतात? इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम असं म्हणतात, जी दोन्ही ऑक्सिजनेटेड ब्लड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लडच्या मध्ये असलेली एक काय थोडक्यात भिंत आहे. हे जे हार्ट आहे हे कार्डियॅक मसलने तयार झालेलं हार्ट आहे. हार्ट कशाने तयार झालेलं आहे? कार्डियॅक मसलने तयार झालेलं असतं. हार्ट काय असतं? कार्डियॅक मसलने तयार झालेलं असतं. हे आपण लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय आहे? अजून सांगण्यासारखं काय आहे? अजून काय आहे तर बघा, हार्ट हे सिंगल पंप नसून डबल पंप आहे. हा एक हार्टचा पंप आहे, ऑक्सिजनेटेड ब्लडला पंप करतं आणि डिऑक्सिजनेटेड ब्लडला सुद्धा पंप करतं. म्हणून ॲक्च्युली द हार्ट इज नॉट ए सिंगल पंप, ॲक्च्युली इट इज ए डबल
pump. Okay, so these things is also important to keep in mind. Okay, the job of the heart to pump blood around the all body continuously. Okay, okay, got it? ठीक आहे, समजलं. हार्ट जे आहे अजून ते हे लेफ्ट साईडला इन्क्लाइंड असतं बघा. लेफ्ट साईडला ही जी साईड आहे ना, ही लेफ्ट आहे ना, तर हार्ट जे आहे ते लेफ्ट साईडला इन्क्लाइंड असतं, म्हणजे कललेलं असतं. हार्टच्या दोन्ही बाजूला इकडून एक लंग्स आहे, इकडून एक लंग्स आहे. दोन्ही लंग्सच्या आतमध्ये मधोमध हार्ट आहे, परंतु थोडंसं क्रॉस आहे, तिरपं आहे, आणि त्यामुळे ते कोणत्या साईडला आहे, हार्ट जे आहे तर ते थोडंसं कसं आहे, लेफ्ट साईडला कललेलं आहे. लेफ्ट साईडला कललेलं असल्यामुळे लेफ्ट साईडचं लंग्ससुद्धा थोडंसं छोटं आहे, आणि राईट साईडचं लंग्स हे थोडंसं मोठं आहे. ठीक आहे, गॉट इट? ओके, एनिथिंग एल्स? अजून काही? ठीक आहे, याच्यावरती काही टिश्यूंचं आवरण असतं. हार्टला काय असतं, काही टिश्यूंचं आवरण असतं. त्या आवरणाला आपण एक नाव दिलेलं असतं, त्याला म्हणतात पेरिकार्डियम. काय म्हणतात? पेरिकार्डियम. हार्टच्या वरती जे टिश्यूचं आवरण असतं त्याला म्हणतात पेरिकार्डियम. हेही लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपण हार्ट शिकलेलो आहोत.